श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे वटसावित्री पौर्णिमा. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर वटसावित्री पौर्णिमा जी आहे हिचं महत्त्व हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय सांगितलेलं आहे. वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात आणि त्याचबरोबर वडाची पूजा देखील करतात. आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं, अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त व्हावं यासाठी त्या प्रार्थना करतात. तर पहा, ही जी वटसावित्री पौर्णिमा आहे तर या पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी, भगवान श्री हरी विष्णू यांची पूजा करायची आहे. कारण पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, विशेष तिथीवर जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होते. आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली असा उपाय सांगणार आहे. आईने मुलांवरून अशी ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. म्हणजे ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. ही वस्तू जर आईने मुलांवरून उतरवून टाकली, मुलांमध्ये काही दोष असतील, अडचणी असतील, काही नजरबाधा असेल, काही वाईट शक्ती त्यांच्यामध्ये असेल किंवा मग काही करणीबाधा अशासारख्या गोष्टी जर घडल्या असतील तर त्या दूर होऊन जातील आणि मुलांची अभ्यासात, नोकरीत, व्यवसायात खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आपल्याला कसा करायचा आहे याबद्दलच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी 3 उपाय सांगणार आहे. या 3 उपायांपैकी तुम्हाला जो शक्य होईल तो उपाय तुम्ही करायचा आहे किंवा तुम्ही 3ही उपाय केले तरीसुद्धा चालेल. अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या मुलांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलं मुली ह्या दोघांसाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर पहा, पौर्णिमा आणि अमावस्या ह्या ज्या तिथी आहेत आणि ह्या तिथींवर जर आपण असे काही उपाय जर केले तर ह्या उपायाचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. तर पहा, प्रत्येक घरामध्ये एक तरी मूल हे असतंच आणि आपल्याला आपल्या मुलांच्या भविष्याची चिंताही असते. त्या मुलांची जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, प्रगती यावी अशी प्रत्येकाची इच्छा. तर पहा, जी लहान मुलं असतात तर ती घरामध्ये चिडचिडेपणा करतात, हट्टीपणा करतात, ऐकत नाहीत, सारखे वारंवार आजारी पडतात. आणि पहा, बाहेरची एखादी व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन जर गेली तर मुलं अचानक चिडचिडेपणा करायला सुरुवात करतात किंवा मग अचानक आजारी पडतात किंवा काही मोठी मुलं पण असतात तर त्यांना सुद्धा नजरही लागली जाते. यामुळे मुलांची प्रगती होत नाही. मुलं ही लग्नाच्या वयाची झालेली आहेत तरी सुद्धा त्यांचं लग्न जमत नाही किंवा नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्त होत नाही. मुलं वाईट वळणावर लागलेली आहेत. अशासारख्या सर्व समस्या मुलांच्या दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता पहा, जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे उद्या संध्याकाळी करायचा आहे. रात्री 6 नंतर म्हणजे संध्याकाळी 6 नंतर रात्री 12 पर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत 2 वस्तू. एक म्हणजे 5 काळे मिरे आणि त्याचबरोबर आपल्याला 5 तुळशीची पानं घ्यायची आहेत. आता पहा, तुळशीची पानं आपण घेताना ती व्यवस्थित घ्यायची आहेत. चांगली हिरवीगार तुम्हाला घ्यायची आहेत. पिवळी पडलेली किंवा खराब झालेली अशी पानं घ्यायची नाही. आणि त्याचबरोबर जे काळे मिरे घेणार आहोत ते सुद्धा आपल्याला व्यवस्थितच घ्यायचे आहेत, अखंड घ्यायचे आहेत. आता पहा, हे दोन्ही वस्तू आपल्याला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुलांवरून ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरतो त्याच पद्धतीने तुम्हाला गोलाकार पद्धतीने ओवाळायचे आहेत. मुलांना तुमच्या समोर म्हणजे पूर्व पश्चिम असं आसनावर बसवा आणि त्यानंतर मुलांवरून ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या ओवाळून म्हणजे उतरवून टाका. यानंतर ह्या 2 वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे. मागच्या साईडला जाऊन ह्या वस्तू टाकायच्या आहेत. तर पहा, इथे तिथे कुठे फेकू नका. तुमच्या घराच्या साईडला जर जागा असेल तर त्या जागेवरच तुम्हाला टाकायच्या आहेत. ह्या दोनही वस्तू आपल्या मुलांमध्ये असणारे दोष, नकारात्मकता दूर करण्यासाठी विशेष मानल्या जातात. जर आपल्या मुलांना कोणी नजर दोष लावलेला असेल तर तो नक्कीच दूर होईल.
मुलांचा हट्टीपणा कमी होईल आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल। हा एक उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्ही करू शकतात। आता मुलं तुमची बाहेरगावी शिकण्यासाठी असतील तर तुम्हाला हा उपाय त्यांच्या फोटोवरून करायचा आहे आणि व्हिडिओ कॉलवर जर तुम्हाला करता आला तर व्हिडिओ कॉलवर तुम्ही हा उपाय करू शकता। यानंतरचा पुढचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला सकाळीच करायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 12च्या आत हा उपाय तुम्हाला करायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे तर थोडेसे मुठभर तांदूळ आपल्याला शिजवायचे आहेत। प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला हा जो उतारा मी तुम्हाला सांगणार आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी नक्की करावा। तर पहा, हे मुठभर तांदूळ तुम्हाला उतारासाठी जेवढे लागणार आहेत तेवढेच आपल्याला शिजवायचे आहेत, जास्तीचे शिजवायचे नाही। जर त्यातून भात शिल्लक राहिला तो कुणालाही खायला द्यायचा नाही। पूर्णची पूर्ण भात तुम्हाला त्या उतारासाठी वापरायचा आहे। तर तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्ही एकाच पातेल्यामध्ये भात शिजू शकता, परंतु वेगवेगळ्या तुम्हाला प्लेटमध्ये त्या घ्यायच्या आहेत। यानंतर हे जे भात शिजवलेला आहे तर तो तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे। काढल्यानंतर आणि तो तुमच्या मुलांवरून 7 वेळा किंवा 3 वेळा तुम्हाला उतरवायचा आहे आणि तो भात तुम्हाला घराच्या बाहेर नेऊन कुत्र्याला खाऊ घालायचं आहे। एक काळं कुत्रं असेल तर काळ्या कुत्र्याला खाऊ घाला, नसेल तर जे तुम्हाला कुत्रं भेटेल त्याला खाऊ घाला किंवा पशु पक्षी जे येतात त्यांना खाऊ घाला। जेव्हा आपण असा भाताचा उतारा करतो, जेव्हा आपल्या मुलांना कोणी दोष लावलेला असेल तर तो दूर करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। आणि पहा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो उतारा आहे तर तो तुम्हाला सकाळी 12च्या आतच करायचा आहे। 12 नंतर तुम्हाला हा उपाय करायला जमणार नाही, कारण 12च्या नंतर दिवस हा चढत जातो आणि चढत्या दिवसाला कोणताही उतारा हा केला जात नाही। यानंतरचा पुढचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे। आता पहा, संध्याकाळी 6 नंतर तुम्ही रात्री 12 पर्यंत हा उपाय करू शकता। हा उपाय अतिशय सोपा आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ग्लास घ्यायचा आहे। या ग्लासमध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे तांब्याचा किंवा पितळाचा ग्लास असेल तो घेतला तरी चालेल। आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत। आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला मुलांवरून 7 वेळा उतरवायचं आहे। डोक्यापासून तर खाली पायापर्यंत पूर्व पश्चिम अशा दिशेने तुम्हाला उभा राहून हे उतरवायचं आहे। आणि हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणारं जे बेसिन आहे, जिथे तुम्ही भांडे वगैरे घासता त्या ठिकाणी तुम्हाला हे ओतून द्यायचं आहे, जेणेकरून ते घराच्या बाहेर निघून जाईल। कारण पहा, हे पाणी बाहेर वाहत गेलं पाहिजे, जे आपल्या घरामध्ये साठून राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। हा उपाय केल्याने देखील मुलांचे जे दोष आहेत तर ते निघून जातात। मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये देखील मिठाचे अनेक उपाय हे सांगितले गेलेले आहेत। त्याचबरोबर काळे तीळ देखील नकारात्मकता दूर करण्यासाठी, नजर दोष दूर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे मानले जातात। त्यामुळे अशा ह्या वस्तू घेऊन आपल्याला असा हा एक उपाय देखील करायचा आहे। असा हा उपाय केल्याने मुलांचे दोष अडचणी ह्या दूर होतात। मुलांच्या ज्या काही संकट आहेत, काही अडथळे त्यांच्या जीवनामध्ये येत आहेत ते सुद्धा दूर होऊन जातात आणि मुलांची खूप सारी प्रगती होते। असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय तुम्हाला करायचा आहे। जे काही मी तुम्हाला 3 उपाय सांगितले आहे या तिन्हीपैकी तुम्हाला तिन्ही करायला जमले तर तिन्ही करा, नाही जमले तर जो तुम्हाला शक्य होईल तो तुम्ही करा। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।